मी महेश वर्धेकर पुण्याचा कोकणी वैगत चॅनल स्वागत करतोय। मित्रांनो सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो नरकासूर स्पर्धा असत कणकवलीत आणि कलमठात आम्ही तुझा नरकासूर केला व्हिडिओ करूक नाही मागे शॉर्ट कारण नरकासूर व्हायरल करूचो नव्हतो तरी नरकासूर कसो झालो होतो माका कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो संपूर्ण व्लॉग बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला बघूया काय करतात। आता वाद दिल्यात 9 वाजता दिला आता बाहेर काढूचो असा तरी बघूया आजचा ब्लॉग कसं होता तेवढंपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जाऊया खाली असा डायरेक्ट। चला तर मग नरकासूर साप मी केला तो वरचं बाहेर लागतील हात वर करू नका। बस 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 थांबे धावे धावे थांब हे सरळ बांधू गई ती काठी थांबे दुखो दुखो थांब इलो इलो जाऊन दे जाऊन दे मान करूया सर चला। पुढे का लागत ना लागलो तर आपलं घेऊया कणकवली चार पाच बाबा नाच नाही त्यांना कसून नाही कुठल्या टेन्शन नाही काय कोंडोनेशन देतात किल्ली फुगला जेव्हा जेव्हा या भूतलावरती अधर्म वाढला तेव्हा तेव्हा श्री हरी विष्णूंनी या भूतलावर अवतार घेऊन अधर्माचा नाश केला। द्वापर युगात श्री विष्णूंनी श्री कृष्ण अवतार घेऊन सत्यभामेच्या मदतीने नरकासुराचा वध केला।
जय भवन मंडळाची नाव असं एक नंबर असा तिसरा काय भेटणार म्हणा आनंद भरपूर असा चला डायरेक्ट संदीप मेस्त्री मित्रमंडळाकडे हे बघूया किती होता नंबर चला चला आता स्पर्धा बघू गेला संदीप मेस्त्री मित्रमंडळाकडे चला बघूया भाई कोणकोणते अनावत करतो आणले नाही कसले कसले होत ते बाजारात हे बस बंद कर
पुरस्कार सन्मानपत्र देतात. यानंतर क्रमांक कोण असणार आहेत, तृतीय विजेते कोण असणार आहेत आणि प्रथम क्रमांकाचे विजेते कोण असणार आहेत. कोण आहे तृतीय क्रमांक? तृतीय क्रमांक विजेते कोण आहेत? मित्रमंडळ गेस रामचंद्र कला क्रीडा मंडळ खालची कुंभारवाडी. चला मित्रांनो जाऊया. तिसरो नंबर इलो ऐस पण तिसरो आणि थंय पण तिसरो. डायरेक्ट आता जळवूया त्याका शाप नायसो करून टाकूया. आडो होतो आणि आता उभं झालो. भारीच काय काम केलंय ना. बाय कृष्णा तुझा मी आवाज स्वीकारला. तुझ्या रक्तासाठी हा पूर्ण अग्नी अस्त्रांत तेरला गेला. तुझ्या अग्नी अस्त्राला अधिकार करण्यासाठी परज्ञास्त्राची योजना करतो. परज्ञास्त्राची योजना करतो. परज्ञास्त्राची योजना करतो. माझ्या अग्नि अस्त्राला प्रतिकार करण्यासाठी या पंचन्य अस्त्राची योजना केली. असे मी थांबणार नाही. हे भौमासुरा, तुझं मी आव्हान स्वीकार. तू तुझ्या मृत्यूला स्वतःहून आव्हान दे. मी माझ्या शस्त्राने तुझा मृत्यूमुखी झालो.
या दिवसाला महत्व ठेवतो. नरक चतुर्दशीचा उद्देश म्हणजे वाईटावर चांगले चालणे. के दिनों तक मैं घर कर गया था, लेकिन उसका अंत एक महिला के हाथों हुआ. वो भी कोई साधारण स्त्री नहीं, वो थी स्वयं भगवान श्री कृष्ण की पत्नी. भी करेगी. कहानी की शुरुआत होती है स्वर्ग लोक से. नरकासुर कोई साधारण राक्षस नहीं था. उसका जन्म स्वयं पृथ्वी माता और महर्षि भृगु के वरदान से हुआ था. कहा जाता है कि पृथ्वी देवी ने विष्णु से वर मांगा कि उन्हें एक तेजस्वी, वीर और शक्तिशाली पुत्र की प्राप्ति हो, और उसी वरदान से नरकासुर का जन्म हुआ. पर कहते हैं ना, शक्ति जब अहंकार में बदलती है तो वो विनाश का कारण बनती है. इससे भी भयावह बात ये थी कि उसने 16,000 कन्याओं को बंदी बना लिया था. राजकुमारियों को अपने हरम में रखने के लिए कोई भी देव, अर्श या मानव उसका सामना करने की हिम्मत नहीं कर पा रहा था. थक हार कर देवताओं ने श्री कृष्ण से सहायता मांगी. श्री कृष्ण जानते थे कि इस युद्ध का समय आ गया है, लेकिन इस बार वे अकेले नहीं गए. उनके साथ थी सत्यभामा. सत्यभामा श्री कृष्ण की प्रिय पत्नी थी, साहसी, युद्ध कला में निपुण और पृथ्वी देवी की ही अवतार. ततः नरकासुर स्वयं युद्ध भूमि में उतरा. भीषण युद्ध हुआ. नरकासुर क्या हुआ? मैंने जड़ बना दिया क्या? युद्ध करने का साहस नहीं हो रहा है? शास्त्र जीवन की रक्षा करते हैं और शस्त्र जीवन का नाश. अहंकार में उठाया गया शस्त्र उसी की शक्ति को नष्ट कर देता है. और रही मेरी शक्ति तो वह स्वयं मेरे साथ आई. शक्ति इतनी तीव्र थी कि कुछ समय के लिए श्री कृष्ण भी घायल हो गए. और तभी सत्यभामा ने धनुष उठाया. चला सादरीकरण करा. हळूहळू आपण सादरीकरणासाठी तयार व्हायचं. विद्यापीठावर परीक्षा सुस्वागतम.
वारे कृष्णा, माझ्या घातासाठी आता घात तू प्रयत्न केले, पण तुझे प्रयत्न सारे व्यक्त झाले. 3 दिवस पूर्ण झाले, आता उजाडलेला 4था दिवस. तुझ्या माझ्या युद्धाचा पहिल्या दिवशी बैलगाड्यावरती बसून आलास, दुसऱ्या दिवशी गरुडावरती विराजमान झालास, तिसऱ्या दिवशी पुष्पक मिळालं आणि चौथ्या दिवशी या भौमासुराच्या घातासाठी सूर्यघाताची योजना करून त्याच्यावरती विराजमान झाला. तू माझं काही करू शकत नाही आणि तुझ्या घातासाठी हे अग्निअस्त्र सोडतोय. देवा, धर्म तू जाणतोयस. धर्म तिथे जय आणि कृष्ण तिथे विजय हा शेवटी ठरलेला आहे. पण देवा, या मी बांधीला आहे तो या भौमासुराचा, अर्थात तुझ्या दिव्यतेच्या समोर हे अग्नी कसलं काही करू शकत नाही. म्हणून सावधान, येतोय तुझ्या रथावर येतोय. तू प्रतिकार केलाय, पण मला तुला पाहिजे. तू कोणत्या रीतीने मला मारतोय? हे सुदर्शना, जा जा त्या नरकदुर्गाचा भेद कर, नरकदुर्गाचा भेद कर आणि भौमासुराचा घात कर. जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण. कृष्णाचं नाव तुझ्या मुखलेलं, तुझी असेल ती इच्छा पूर्ण होईल, असेल ती इच्छा पूर्ण होईल. हे देवा, चंद्र सूर्य दिवा करो, माझी एकच इच्छा आहे. देवा, या विश्वात या भौमासुराची ख्याती कीर्ती व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. हे भौमासुर, या नरकदुर्गाची तू रचना केलीस आणि त्यात तू लपून राहिलास आणि म्हणूनच यापुढे हे भौमासुर, आजचा दिवस आहे कृष्ण पक्ष चतुर्दशी. या दिवसाला सारे नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी म्हणून ओळखते. एवढंच नव्हे, तुझ्या आत्म्याला शांती लावावी म्हणून एका कटू फळाची मी निर्मिती करतोय आणि या कटू फळाला सारेजण कारीट म्हणून ओळखतील, कारीट म्हणून ओळखतील, कारीट म्हणून ओळखतील. हे कारीट आपल्या घरासमोरील तुळशी वृंदावनासमोर आपल्या पायदळी तोडवतील. असं करत असताना प्रत्येकाच्या मुखावटे गोविंद 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 हे शब्द बाहेर पडतील. त्याच वेळी तुझ्या आत्म्याला शांती लाभेल. देवा, यापुढे मला सर्व भौमासुर या नावाने ओळखणार की काय? हे भौमासुर, आज स्वतःच्या प्राण रक्षणासाठी त्या नरकदुर्गाची तू रचना केली, म्हणूनच यापुढे सारेजण तुला नरकासुर या नावाने ओळखतील. पण देवा, माझा घात केला त्यावेळी माझ्या रक्ताचे डाग तुझ्या देहावरती आहे, मग ते कसे काय घालविणार तू? हे भौमासुर, त्यासाठी 5 वनस्पती एकत्रित करून त्यात पंचमहाभूत समाविष्ट करून एक उटी बनवतोय. याला सारेजण सुगंधित उठण्याचं म्हणतील. प्रातःकाळी उठून या उठण्याने जो भक्त स्नान करील त्याच वेळी माझ्या अंगावर असलेले रक्ताचे डाग होऊन जातील आणि भक्तांच्या हातून कळत नकळत झालेली पापेही नष्ट होतील. देवा, माझ्या घातासाठी सोडलेलं हे वैष्णव अस्त्र आकाश मार्गावर आहे, पण त्याचं देवा काय होणार? हे भौमासुर, जे अस्त्र सोडलं त्यालाही महत्व राहील. ते अस्त्र एका चांदणीच्या रूपात
नवलक्ष तारांगणात समाविष्ट झालं. त्याला कलियुगात कृष्ण विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाईल. हा आकाशदीप जो कुणी आपल्या अंगणात लावेल त्याच्या सदनी वैष्णव लक्ष्मीची कृपा राहील. वैष्णव लक्ष्मीची कृपा राहील. असं जो कुणी करणार नाही त्याच्या देहात 72 कोटी रोग वास करतील. 72 कोटी रोग वास करतील. धन्य 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 देवा, तू दिलेली शिगाईचा गाठोडा घेऊन हा भावास्वरूपी नकासू स्वर्गाची एक एक पायरी माझ्या साऱ्या भक्तांना एकच विनंती, कुणी अधर्म अत्याचार अहंकार करू नका. या देवाचा तुम्हाला सदैव आशीर्वाद आहे. सदैव आशीर्वाद आहे. सदैव आशीर्वाद आहे. मित्रांनो नरकासूर स्पर्धा झाली, आता चालला वगैरे. मित्रांनो व्हिडिओ कसा झाला तो नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.